Welcome to Arvi Sir's English. So students, in this video we are going to see 10th class poem Stopping by Woods on a Snowy Evening. The poem is written by Robert Lee Frost. He is a very famous American poet. So students, आज आपण शिकणार आहोत 10th क्लास मधील पोयम स्टॉपिंग बाय वुड्स ऑन अ स्नोवी इव्हनिंग. रॉबर्ट फ्रॉस्ट यांनी लिहिलेली ही पोयम आहे. अतिशय फेमस असे अमेरिकन पोएट रॉबर्ट फ्रॉस्ट हे आहेत. चला तर मग बघूया त्यांचं थोडंफार इंट्रोडक्शन. रॉबर्ट ली फ्रॉस्ट 1874 to 1963 ही त्यांची जन्ममृत्यूची तारीख. वॉज अन अमेरिकन पोएट. ही इज हायली रिगार्डेड फॉर हिज रिअलिस्टिक डिपिक्शन of rural life and his command of American colloquial speech. So, Robert Frost is highly regarded for his realistic depiction of rural life. Rural life means remote life, ग्रामीण जीवन. तर ग्रामीण जीवनाचं जे वास्तववादी चित्रण त्यांनी केलेलं आहे आणि हिज कमांड ऑफ अमेरिकन कोलोक्युअल स्पीच. कोलोक्युअल स्पीच म्हणजे बोलीभाषा आणि अमेरिकेतील जी बोलीभाषा आहे त्याच्यावर त्यांची जी कमांड आहे त्यासाठी नेहमीच त्यांना गौरवल्या जातं. ही इज वन ऑफ द मोस्ट पॉप्युलर अँड क्रिटिकली रिस्पेक्टेड अमेरिकन पोएट्स ऑफ द 20th सेंचुरी. सो 20th सेंचुरीमधील ते वन ऑफ द मोस्ट पॉप्युलर म्हणजे नावाजलेल्या लेखकांपैकी पोएट्सपैकी एक आहेत आणि हे क्रिटिकली रिस्पेक्टेड अमेरिकन पोएट. आणि क्रिटिकली रिस्पेक्टेड म्हणजे समीक्षक जे असतात समालोचक त्यांच्याकडून इक्वली रिस्पेक्टेड सुद्धा ते पोएट आहेत 20th सेंचुरीमधील. हे रिसिव्ड फॉर पुलित्झर प्राइज फॉर पोएट्री. 4 पुलित्झर प्राइजेस फॉर पोएट्री आणि त्यांना 4 पुलित्झर प्राइजेस मिळालेले आहेत त्यांच्या पोएट्रीसाठी. In this poem, the poet describes a little incident happening in a snowy evening. So खालील पोएम मध्ये जे पोएट आहेत त्यांनी he describe a little incident happening in a snowy evening. एका स्नोवी इव्हिनिंग म्हणजे एका बर्फाळ संध्याकाळी एक छोटासा इन्सिडेंट त्यांच्यासोबत, एक छोटीशी घटना, एक छोटासा घटनाक्रम त्यांच्यासोबत घडला त्याबद्दलचं वर्णन त्यांनी या पोएम मध्ये आपल्याला दिलं आहे. ॲज अ ट्रॅव्हलर द पोएट इज फॅसिनेटेड बाय द ब्युटिफुल सीन्स इन द वुड्स. ॲज अ ट्रॅव्हलर ते एक ट्रॅव्हलर होते, एक प्रवासी होते आणि फॅसिनेटेड बाय द ब्युटिफुल सीन इन द वुड्स आणि जंगलामधील वुड्समधील जी ब्युटिफुल सीन आहेत म्हणजे एक सुंदर दृश्य आहे त्यामुळे ते फॅसिनेटेड म्हणजे मोहित होऊन गेले होते. ही स्टॉप्स टू एन्जॉय बट हिज माइंड अर्जेस हिम टू गो ऑन. ते थांबतात कारण त्यांना त्या सुंदरतेचा आस्वाद घ्यायचा असतो, निसर्गाच्या सुंदरतेचा. बट हिज माइंड अर्जेस हिम टू गो ऑन. पण त्यांचं जे माइंड आहे, त्यांचे जे विचार आहेत, त्यांचं जे डोकं आहे ते त्यांना समोर जायसाठी म्हणजे चालत राहण्यासाठी आग्रह करते. अशा प्रकारे अतिशय सुंदर अशी आणि अतिशय सिंपल अशी ही पोएम आहे. चला तर मग स्टार्ट करूया. स्टॉपिंग बाय वुड्स ऑन अ स्नोवी इव्हिनिंग. Whose woods these are, I think I know. His house is in the village though. He will not see me stopping here to watch his woods fill up with snow. The poet asking here, whose woods these are, I think I know. ते आपल्याला विचारतात की whose woods these are, हे कोणाचं जंगल आहे. वुड्स मीन जंगल, फॉरेस्ट, हे कोणाचं फॉरेस्ट आहे. आय थिंक आय नो, ते म्हणतात की कदाचित मला माहिती आहे. हिज हाऊस इज इन द विलेज दो. आणि त्याचं घर, ज्याचं हे जंगल आहे, ज्याचे हे वुड्स आहेत, त्याचं घर इज इन द विलेज. ते विलेजमध्ये म्हणजे गावामध्ये त्यांचं घर आहे. ही विल नॉट सी मी स्टॉपिंग हिअर. त्याला मी दिसणार नाही, मी जरी इथं थांबलेलो असेल. स्टॉपिंग हिअर म्हणजे इथे थांबलेलो असेल तरी ही विल नॉट सी मी, त्याला मी दिसणार नाही. टू वॉच हिज वुड्स फिल अप विथ स्नो. आणि इथे बसून मी जे त्याचे वुड्स आहेत, दीज आर फिल अप विथ स्नो, जे बर्फाने आच्छादलेले आहेत, असे त्यांचे हे जे सुंदर जंगल आहे ते वॉच करण्यासाठी, ते बघण्यासाठी मी थांबलो आहे. पण मी थांबलेलो आहे हे त्याला कळणार नाही कारण मी जंगलामध्ये आहे आणि ज्याचे हे वुड्स आहेत तो व्यक्ती विलेज म्हणजे गावामध्ये राहतो. माय लिटिल हॉर्स मस्ट थिंक इट क्विअर टू स्टॉप विदाउट अ फार्म हाऊस नियर बिटवीन द वुड्स अँड फ्रोझन लेक द डार्केस्ट इव्हिनिंग ऑफ द इयर. सो अशा प्रकारे माय लिटिल हॉर्स मस्ट थिंक इट क्विअर. क्विअर मीन्स स्ट्रेंज, विचित्र. सो त्यांचा जो एक लिटिल हॉर्स होता, ज्या हॉर्सवर बसून ते प्रवास करत होते, ही मस्ट थिंक इट क्विअर, त्याला हे फारच विचित्र वाटलं. टू स्टॉप विदाउट अ फार्म हाऊस नियर, कारण जवळ कुठलाच फार्म हाऊस नव्हतं, तरीही आपले मालक का थांबले हे बघून त्याला फारच विचित्र वाटलं. बिटवीन द वुड्स अँड फ्रोझन लेक द डार्केस्ट इव्हिनिंग ऑफ द इयर. आणि
आणि अशा प्रकारे बिटवीन द वूड्स आणि फ्रोझन लेक, त्या वूड्समध्ये त्या जंगलामध्ये आणि फ्रोझन लेक म्हणजे एका गोठलेल्या गारठलेल्या तळ्यामध्ये द डार्केस्ट इव्हनिंग ऑफ द इयर, ती त्या वर्षातली सर्वात डार्केस्ट इव्हनिंग होती, सर्वात अंधारी रात्र होती. He gives his harness bell a shake to ask if there is some mistake. The only other sounds the sweep of easy wind and downy flake. So तो जो घोडा आहे छोटासा लिटिल हॉर्स आहे, ही harness his bell. Harness bells mean bells tied in the neck of a horse to control it. जे गळ्यामध्ये त्याच्या एक प्रकारचं जुंपलेलं असते, त्याला गळ्यामध्ये त्याच्या दोरी असते, ती त्याला कंट्रोल करायसाठी असते. He gives his harness bell a shake. तर ती जी त्याचं जे दोरी आहे ती तो जोरजोराने हलवतो. टू आस्क इफ देअर इज सम मिस्टेक, कारण त्याला विचारायचं आहे आपल्या मालकाला की काही चुकीचं आहे का, काही मिस्टेक आहे का, आपण असे मध्येच रस्त्यामध्ये का थांबलो. द ओनली अदर साऊंड द स्वीप ऑफ इझी विंड अँड डाउनी फ्लेक. आणि बस त्या दोघांना सोडून आणि जे त्या घोड्याने आपल्या गळ्याला झटका दिलेला आहे त्याचा आवाज सोडून फक्त एकच आवाज त्या वातावरणामध्ये आहे आणि तो आहे स्वीप ऑफ इझी विंड, म्हणजे वाऱ्याचा जो वाहण्याचा आवाज असतो, त्या वाऱ्याच्या वाहण्याचा आवाज, अँड डाउनी फ्लेक, आणि जे फ्लेक्स पडत आहेत म्हणजे बर्फाचे स्नोचे छोटे छोटे तुकडे आकाशातून खाली पडत आहेत, त्यांचाच आवाज फक्त त्या वातावरणामध्ये आहे. बाकी अतिशय शांतता तिथे आहे. द वूड्स आर लवली डार्क अँड डीप बट आय हॅव प्रॉमिस टू कीप अँड माइल्स टू गो बिफोर आय स्लीप अँड माइल्स टू गो बिफोर आय स्लीप. तर अशा प्रकारचे हे जे वूड्स आहेत, तीज आर लवली डार्क अँड डीप, ते लवली आहे, सुंदर आहेत, डार्क म्हणजे घने आहेत, डीप म्हणजे खोल आहेत, म्हणजे अत्यंत घनदाट असे ते वन आहेत, पण तितके सुंदर ते आहेत. बट आय हॅव प्रॉमिस टू कीप, पण पोएट म्हणतात की माझ्याकडे एक प्रॉमिस आहे, ते मला पूर्ण करायचं आहे. म्हणजे पोएट त्यांना जिथे थांबायचं आहे त्या निसर्गाचा आस्वाद घ्यायचा आहे, पण त्यांना त्यांचे काही वचनं पाळायचे आहेत आणि ते वचनं पूर्ण करण्यासाठी अँड माइल्स टू गो बिफोर आय स्लीप अँड माइल्स टू गो बिफोर आय स्लीप, झोपेच्या आधी, म्हणजे ॲक्च्युली स्लीप मीन्स इथं आहे डेथ, मृत्यू. तर त्यांचं म्हणणं आहे की मृत्यू येण्याच्या आधी त्यांना खूप दूरपर्यंत चालत जायचं आहे आणि मृत्यू यायच्या आधी त्यांना त्यांच्या मंजिलपर्यंत त्यांना पोचायचं आहे. म्हणजे चालत राहणं त्यांच्यासाठी भाग आहे, ते कुठेही मध्ये थांबू शकत नाही, कारण ही हॅज सम प्रॉमिसेस टू कीप, त्यांना काही वचनं पूर्ण करायचे आहेत. अशा प्रकारची रॉबर्ट फ्रॉस्ट यांनी लिहिलेली अतिशय सुंदर, तितकीच सिंपल पण तितकी सुंदर ही पोयम आहे, स्टॉपिंग बाय द वूड्स ऑन अ स्नोवी इव्हनिंग.